नमस्कार, सुप्रेस किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कोथिंबीर वडी। त्यासाठी इथे मी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। ती आता आपण बारीक चिरून घेऊया। ही बघा कोथिंबीर अगदी आपण बारीक चिरून घेतलेली आहे। आता एका भांड्यात काढून घेऊया आपण। कोथिंबीर चिरून झालेली आहे। आता यामध्ये आपण घालायचे पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा तिखट घालायचं। हे मी आलं, लसूण आणि मिरची बारीक चेचलेली आहे ती घालायची। त्या अंदाजाने आपण तिखट घालायचं। थोडंसं जिरं घालूया, थोडे तीळ घालायचे, एक चमचा धणे जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा लिंबू पिळून सुद्धा घालू शकता। आता बेसन घालूया एक वाटी आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं। याने छान वड्या अगदी कुरकुरीत होतात। चवीपुरतं मीठ घालूया। बेसन जर ओलावा जास्त असेल, पातळ झालं पीठ, तर थोडंसं बेसन आणि घालायला हरकत नाही। तेल घालूया एक चमचा। यामध्ये आपण सोडा घालणार नाही आहोत। आता हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आधी पाणी घालायचं नाही, कारण या कोथिंबीरीचं जे पाणी असतं त्यामध्ये आधी भिजवायचे। हे बघा, मला यामध्ये पाणी घालायला लागलंच नाही, असाच व्यवस्थित गोळा झालेला आहे। याच्यापेक्षा पातळ करायचं नाही। आता ही आपल्याला उकडून घ्यायची आहे। इथे या स्टेजला आपण मीठ चेक करायचं, जर कमी वाटत असेल तर थोडंसं घालायचं। आता हे बघा, इथे मी याला तेल लावून घेतलेलं आहे। यात आपण स्टीम करायचं आहे। त्यामध्ये हे असं थापून घालूया। अगदी पातळ नाही करायचे आपल्याला। आता याच्यावरून आपल्याला थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे छान असं क्रंच येतोय वडीला। आता आपण हे 20 मिनिटं स्टीम करत ठेवायचे। बघा, इथे मी पाणी तापत ठेवलेलं आहे। आपल्याला स्टीम करायची आहे कोथिंबीर वडी। ही आता 20 मिनिटं आपण स्टीम करूया। 20 मिनिटं झाली आहेत, आपण उघडूया। आपली कोथिंबीर वडी उकडून झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि ही काढून थंड करायची आणि मग त्याच्या वड्या पाडून तळायच्या। हे थंड झालंय, आपण याच्या वड्या कापूया। तुम्हाला जेवढ्या मोठ्या करायच्या आहेत तेवढ्या करू शकता। हे बघा, आपण वड्या करून घेतलेल्या आहेत। मी तेल तापत ठेवलेलं आहे। तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय कशाही प्रकारे तळू शकता। तेल तापलेलं आहे। आता आपण यामध्ये वड्या घालूया। छान अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे बघा, एका बाजूने ह्या छान अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत। पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच फ्राय करून घेऊया। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। आणि काही कमेंट्स असल्या तर त्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे मला त्यामध्ये सुधारणा करता येईल। माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही कशा प्रकारे वड्या बनवता कोथिंबीरीच्या, उकडून बनवता की डायरेक्ट कच्च्या पिठाच्याच भजीसारखं बनवता, हे मला सांगा कमेंट्समध्ये। हे बघा, आता दोन्ही बाजूने अगदी छान झालेले आहेत। काढून घेऊया एका प्लेटमध्ये। या बघा, आपल्या मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत हलक्या फुलक्या कोथिंबीर वड्या तयार आहेत।
हे बघा अगदी छान असं कुरकुरीत. मी तुम्हाला खाऊन दाखवते. मला आवाज ऐकू येत असेल. अगदी कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कळवा. थँक्यू.